नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या भागामध्ये अपूर्णांकाची वजाबाकी हा भाग बघणार आहोत. बरोबर. तर या ठिकाणी बघा, अपूर्णांक दिलाय फ्रॅक्शन 12/7 आणि 11/7 यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. मागच्या भागामध्ये अपूर्णांकाची बेरीज या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या अपूर्णांकाचा छेद सारखा असतो है ना. आता ह्या दोन्ही अपूर्णांकाचा छेद इथे सारखा आहे, छेदात 7 आहे, म्हणजे मी इथं 7 कॉमन घेणार आणि अंशाची जशी आपण तिकडे बेरीज करत होतो तशीच या ठिकाणी आपण वजाबाकी करणार आहोत. 12 वजा 11. ठीक आहे. 12तून 11 गेल्याच्या नंतर 1/7 आपलं उत्तर इथे आलेलं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखे थोडेच नियम आहेत. जे बेरजेला आहेत तेच वजाबाकीला आहेत. छेद सारखा असेल तर अंशाची वजाबाकी होते, छेद वेगळा असेल तर तुम्ही LCM मेथड वापरू शकता, जसं मी मागच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आता बघा, पुढचं उदाहरण आहे 9/2 वजा 4/2. या दोन्ही संख्येच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे. मग आपण हे 2 जसेच्या तसे कॉमन घेणार आणि अंशाची वजाबाकी करणार. 9 वजा 4 है ना, 9 वजा 4 अंशाची वजाबाकी या ठिकाणी आपण करणार आहोत. 9 मधून 4 गेले 5/2. 5/2 ही या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. तशाच पद्धतीचं पुढचं एक उदाहरण 7/12 आणि 5/12. या ठिकाणी दोन्ही संख्येच्या छेदामध्ये 12 असल्यामुळे मी 12ला ॲज इट इज कॉपी करणार आणि अंशामध्ये 7 वजा 5 ठीक आहे यांची वजाबाकी करणार. आता 7 मधून 5 गेले 2/12. आता इथे दोन्ही संख्येला भाग जातो 2 ने, तर 2/2 आणि 12/2 या ठिकाणी आपण करणार आहोत. बरोबर. मग 2ला 2 ने भागलं तर बे आणि बेसक 12 म्हणजे 1/6. ज्यांना भागाकार हा कसा केला समजत नसेल त्यांनी ह्या पद्धतीने करू शकता. 2 ने 12ला भागायचं, बेसक 12 है ना, आणि हा 6 इथे येईल. ठीक आहे. चला पुढचं उदाहरण बघूया. या पद्धतीमध्ये आणखी तुम्हाला अवघड वाटत असेल असं उदाहरण तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून टाका, जेणेकरून मी त्याचं उत्तर तुम्हाला देऊ शकेल. या ठिकाणी पुढील उदाहरण आहे 5/9 आणि 3/9. दोन्हीचा छेद समान असल्यामुळे मी कॉमन घेतो 9 आणि अंशाची वजाबाकी 5 वजा 3. या ठिकाणी 5 मधून 3 गेले 2 राहिले आणि छेदात 9. ह्या दोघांना कुठल्याही एका संख्येने भाग जात नसल्यामुळे हे याचं उत्तर इथे येणार आहे. पुढचं उदाहरण आहे 4/3 आणि 1/2. आता छेद बदलले. बरोबर. तर आपण LCM ह्या मेथडचा सुद्धा वापर करू शकतो. यांचं LCM काढायचं है ना. 3 गुणिले 2 बरोबर 6. आणि मागच्या भागामध्ये मी तुम्हाला LCM कसं काढायचं तेही सांगितलं होतं. तुम्ही छेदाला, दोन्हीच्या छेदाला 6 मध्ये कन्वर्ट करू शकता आणि उत्तर काढू शकता, किंवा तिरपा गुणाकार सरळ सरळ. आता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला LCM पद्धतीने सोडून दाखवतो आणि मग आपण क्रॉसने सोडू. ठीक आहे. तर 3 गुणिले 2 म्हणजे 6. तर आता 4/3 ला कुठल्या संख्येने गुणावं लागेल म्हणजे छेद 6 येईल तर 2. ठीक आहे. तर 2 ने छेदातही आणि अंशातही गुणायचं, वजा 1/2. आता याला 3 ने गुणावं लागेल है ना. तर इथं झालं 4 दुने
4 दुने 8 आणि 3 दुने 6 वजा अंशामध्ये 3 1 3 आणि 2 6. आता छेद समान झालाय, मी कॉमन घेतो 6 आणि अंशाची वजाबाकी 8 वजा 3. 8 मधून 3 गेल्याच्या नंतर राहतात 5/6. हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. याच उदाहरणाला 4/3 वजा 1/2 याच उदाहरणाला आपण क्रॉसने सोडवू. आता या ठिकाणी बघा, हा 2 ह्या 4 ला मल्टिप्लाय करेल, हा 3 ह्या 1 ला मल्टिप्लाय करेल आणि हे दोघं एकमेकाला मल्टिप्लाय करतील. ठीक आहे, तर आपण हे उदाहरण सोडवूया. मी या ठिकाणी 2 गुणिले 4 वजा 1 गुणिले 3 आणि छेदामध्ये हे दोघांचीच गुणाकार होईल 3 गुणिले 2. बरोबर आहे. मग 2 8 होतील वजा 3 1 3 आणि छेदामध्ये 3 दुने 6. 8 मधून 3 गेले 5/6. बघा, हे उत्तर आपलं आलेलं आहे 5/6. कुठल्याही पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकतो. ठीक आहे. पुढचं उदाहरण आहे 6/5 आणि 4/6. ठीक आहे. 6/5 वजा 4/6 याला सोडवण्यासाठी आपण तिरप्या गुणाकाराचा वापर करू. 6 6 ला गुणाकार करेल, 5 हा 4 ला आणि छेदात ह्या दोघांचा गुणाकार होईल. तर बघा, इथे 6 गुणिले 6 वजा 4 गुणिले 5 आणि छेदात येईल 5 गुणिले 6. ठीक आहे. आणि 6 6 36, तुम्हाला माहिती आहे 6 6 36 वजा 4 गुणिले 5 4 पंचे 20 आणि छेदात 5 6 30. ठीक आहे. आता 36 मधून 20 गेले, 6 जसेच्या तसे, 3 मधून 2 गेला 1 आणि छेदात येईल 30. ठीक आहे. या ठिकाणी ह्या दोन्ही संख्येला आपण 2 ने भाग देऊ. 16/2. दोन्ही समसंख्या असल्यामुळे आपण दोघांनाही 2 ने भाग देऊ. 30/2. तर ज्यांना भागाकार येत नाही ते या पद्धतीने करू शकतात. 2 ने 16 ला भागायचे, 2 8 16 वजा हा ला इथे 8 आणि 30 ला तुम्ही 2 ने भागू शकता. 2 1 2 हा 1 हा 0 आणि 2 पंचे 10 म्हणजे इथं आला 15. 8/15 हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. एकदम सोपं आहे. तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल तर मला तसं कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता. एकदम सोप्या पद्धतीने सरळ आपण शिकत आहोत. आता पुढील उदाहरण आहे, हे आहे मिक्स फ्रॅक्शन. सोपं उदाहरण आहे. मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं, आताही सांगतो. खूप सोपं सिंपल आहे. आता पहिले याला कन्वर्ट करून घेऊया. ठीक आहे. ह्या दोघांचा गुणाकार त्याच्यामध्ये हा 1 मिळवायचा, ह्या दोघांचा गुणाकार त्याच्यामध्ये 1 मिळवून घ्यायचा, प्लस करायचा. मग बघा काय होईल, 3 दुने 6 आणि हा अधिक 1. ठीक आहे. हे पहिलं फ्रॅक्शन आणि छेदात 2 जशीच्या तसे वजा 2 गुणिले 2 अधिक 1. ठीक आहे. आणि छेदामध्ये 2 जशीच्या तसे. 3 दुने 6 अधिक हा 1. ठीक आहे. आणि छेदात 2 वजा 2 दुने 4 अधिक 1 छेदात 2. बघा 6 अधिक 1 7 झाला, 7 छेदात 2 वजा 4 अधिक 1 5 छेदात
2. ठीक आहे, आता छेद समान झालाय, 2 कॉमन घेतले, 7 वजा 5, 7 वजा 5 किती होतील 2 आणि छेदात 2. आता ज्यावेळेस कुठलीही संख्या अंशात आणि छेदात असते त्याचं उत्तर 1 असतं, त्याचं उत्तर नेहमी 1च येतं. तर या ठिकाणी बेकबे बेकबे म्हणजे 1/1 याचाच अर्थ होतो 1. ठीक आहे, इतकं सोपं आहे, सहज आहे. पुढील उदाहरण बघूया, त्याच पद्धतीचं आहे. बघा, 5 गुणिले 3 15 अधिक 1 16, 4 गुणिले 2 8 अधिक 1 9 असं याचं होतं. तर ते मी तुम्हाला मांडणी करून देतो. 5 गुणिले 3 अधिक 1 छेदात 3 जसेच्या तसे, वजा 4 गुणिले 2 अधिक 1 छेदात 2 जसेच्या तसे. आता 5 गुणिले 3 5 त्रिक 15 अधिक 1 छेदात 3 वजा 4 दुने 8 अधिक 1 छेदात 2, 15 ने 1 होतं 16 छेदात 3 वजा 8 ने 1 9 छेदात 2. एकदम सोपं आहे, दोन्हीचाही छेद वेगळा आहे. मी 2 गुणिले 16 3 गुणिले 9 करणार, छेदात दोघांचा गुणाकार. मग 16 गुणिले 2 वजा 9 गुणिले 3 आणि छेदात 3 दुने 6. ही स्टेप सर्वांना समजली. 16 गुणिले 2 वजा 9 गुणिले 3 आणि छेदात दोघांचा गुणाकार 3 गुणिले 2 जसंच्या तसं. आता 16 दुने 32 है ना, वजा 9 त्रिक 27 आणि छेदामध्ये 3 गुणिले 2 6. आता यांची वजाबाकी करायची है ना. 27 आणि 3 होत्या 30 आणि 2 मिळवले की 32, म्हणजे इथं वजाबाकी येणार 5 आणि छेदात 6. जर तुम्हाला वजाबाकी अशी बोटावरती जमत नसेल तर तुम्ही 32 वजा 27 करू शकता. अशी वजाबाकी इथे होईल. हा 2 हा 12, 12तून 7 गेले, 6 राहिले, 5 राहिले, 5 राहिले आणि 2तून 2 गेला 0 राहिला. ठीक आहे, तर 5/6 हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. याप्रमाणेच पुढील उदाहरण आहे. 7 चोक 28. आता मी तुम्हाला डायरेक्ट करून दाखवतो. 7 चोक 28. ठीक आहे, आणि 28 अधिक 1 29 छेदात 4. 3 चोक 12, 12 अधिक 1 13 छेदात 4. ठीक आहे, तीन चोक या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला 3 चोक 12 अधिक 1 13 है ना, वजा 13 छेदामध्ये 4. छेद समान आहे, कॉमन घेतला. ठीक आहे, छेद समान असल्यामुळे मी कॉमन घेतला आणि अंशाची वजाबाकी 29 वजा 13. ठीक आहे, मग 29 वजा 13 केलं तर 9तून 3 गेले 6 आणि हा एक 16. ठीक आहे, 16 छेदात 4. पण ह्या दोघांनाही 4 ने भाग जातो. 16 आणि 4 हे 4च्या पाड्यात येतात.
तर मग मी 16/4 आणि 4/4 असं करणार. मग इथे आपल्याला जर भागाकार करायचा आहे डायरेक्ट करू शकता है ना, किंवा भागाकार करा. 16 4 चोक 16 आणि वजाबाकी 0 म्हणजे इथं 4 येईल, इथं 1 येईल, म्हणजे ह्या उदाहरणात याचं उत्तर 4 येईल. छेदात जर 1 असेल तर अंशात जी संख्या असेल ते आपलं उत्तर आहे. छेदात 1 असला काय नसला काय चालतंय. ठीक आहे, याप्रमाणे आपण घेतोय. आता बघा, यामध्ये या उदाहरणामध्ये संख्या वाढलेल्या आहेत. 6/5 वजा 2/5 वजा 1/5. सरळ सरळ आपला फॉर्म्युला आहे. छेद समान आहे, कितीही संख्या असू द्या, 5 कॉमन घेतला. ठीक आहे, अंशात 6 वजा 2 वजा 1. आता बघा, वजाबाकी करताना इथं लक्षात ठेवण्यासारखं आहे, कारण या ठिकाणी 2 संख्या मायनस मध्ये आहेत, वजा आहेत. मग ज्यावेळेस 2 संख्या एकच चिन्ह असतं 2 संख्याला, त्यावेळेस बेरीज होते. म्हणजे -2 आणि -1 यांची बेरीज होईल -3. लक्षात, यांची बेरीज होईल -3. मग 6 वजा 3 छेदात 5. आता ठीक आहे, हे तुम्हाला जर नाही समजलं, मी थोडंसं वेगळं करून तुम्हाला सांगतो है ना. आपण काय करू, टप्प्याटप्प्याने वजाबाकी करू. पहिल्या 2 संख्येची वजाबाकी करू. 6 वजा 2. ठीक आहे, 6 वजा 2. 6 मधून 2 गेले, किती राहिले, 4 राहिले, वजा 1 छेदात 5 जसेच्या तसे. ठीक आहे, पुढे आहे 4 वजा 1. 4 मधून 1 गेला, 3 राहिले, छेदात 5. हे या ठिकाणी उत्तर आले. आता मी ज्या मेथडने तुम्हाला सांगत होतो ती इथं सांगण्याचा प्रयत्न करतो है ना. हा 5 जसाच्या तसा. 6 वजा 2 वजा 1. आता मी जर ठरवलं की मला ह्या शेवटच्या 2 संख्यांची वजाबाकी करायची, तिथं वजाबाकी नाही होणार, बेरीज होईल है ना. 6 वजा 3, 2 अधिक 1 3 होईल, कारण दोन्ही ऋण संख्या आहे आणि बेरजेच्या नियमानुसार किंवा वजाबाकीच्या नियमानुसार वजा वजा अधिक होत असते. तर हे वजा अधिक मायनस मायनस प्लस झालेलं आहे या ठिकाणी, आणि हा 5. मग 6 मधून 3 गेले, 3 आणि छेदात 5. दोन्हीचं उत्तर सारखंच आलंय का बघा, दोन्हीचं उत्तर सारखं आलंय का. तुम्ही असंही करू शकता, फक्त तुम्हाला हे माहित पाहिजे की त्याची कुठली प्रोसेस तुम्हाला तिथे करायची आहे, त्यावरून ठरतं की पुढे काय होणार आहे. आता या ठिकाणी समोर एक उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये पहिल्या 2 संख्यांची बेरीज दिली आहे, त्यांचा छेदही सारखा आहे, आणि पुढची जी संख्या आहे त्यांची वजाबाकी दिलेली आहे आणि त्याचा छेद वेगळा आहे. मग आपण पहिल्या 2 सोडून घेऊ, तिसरी जशीच्या तशी ठेवू. दोघांचा पहिल्याचा 2 छेद सारखा आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, छेद सारखा आहे, मी घेतला. आणि इथे 1 वरती अंशामध्ये 1 अधिक 2 आहे, 1 अधिक 2 मी इथे लिहून घेतले. ठीक आहे, आणि वजा 3 छेदात 3. 3 छेदात 3 याचा अर्थ होतो 1, परंतु त्याला आपण तसंच ठेवू. आता बघा, 1 अधिक 2 3 आणि छेदात 2 हे याचं उत्तर आलेलं आहे, आणि वजा 3 छेद 3. आता या संख्येला या ठिकाणी याचा छेद आहे 2, याचा छेद आहे 3. ठीक आहे, छेद वेगवेगळे आहेत. मग आपण काय करणार आहोत, 3 ने 3 ला गुणायचं, 2 ने 3 ला गुणायचं ह्या. ठीक आहे, आणि छेदात दोघांचा गुणाकार करायचा, एकदम सोपं. ठीक आहे, तर आता या ठिकाणी आपण दोघांचा गुणाकार करू. 3 गुणिले 3 वजा 2 गुणिले 3, आणि छेदामध्ये 2 गुणिले 3, 3 त्रिक
9 यांच्या गुणाकाराला 3 त्रिक 9 वजा यांचा गुणाकाराला आहे 2 त्रिक 6 आणि छेदामध्ये 2 त्रिक 6. आता या ठिकाणी 9 वजा 6 म्हणजे 3/6. आता ह्या दोन्हीही संख्या 3 च्या पाड्यात येतात. मग 3/3/6/3 बरोबर 3/3 3 1 3 आणि 6/3 3 2 6 म्हणजे याचं उत्तर आलंय आपलं 1/2. 1/2 हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. इतका सरळ सोपा. यामध्ये जर आपल्याला एखादी स्टेप समजत नसेल तर तसं मला हायलाइट करून पाठवा किंवा कमेंट करून सांगा. ठीक आहे, पुढील उदाहरण घेऊया. इतर कुठलाही टाइमपास स्किप करूया आणि पुढील उदाहरण घेऊया. या ठिकाणी ह्या दोन संख्यांचं छेद सारखं आहे आणि जे शेवटला आहे आणि मधली संख्या आहे तिचा छेद वेगळा आहे. बरोबर. तर आता हे फ्रॅक्शन सोडवताना आपण कसं सोडवणार, याची बेरीज आणि वजाबाकी आपण कशी करणार. इथं मिक्स उदाहरण दिलेलं आहे. वजा आहे आणि अधिकही आहे. वजाबाकीही करायची आणि बेरीजही करायची. तर कसं काय करणार. तर सरळ आपण इथं LCM वापरायचं. याचं LCM येतं 4. ठीक आहे. कसं येतं मी तुम्हाला इथं काढून दाखवतो. 2 4 2 यांचं LCM काढायचं. आता हे सगळे कुठल्या टेबलमध्ये येतात. 2च्या. 2 1 2 2 2 4 2 1 2. पुन्हा याला भाग द्यायचा 2 2 1 2. ठीक आहे. 1 होईपर्यंत भाग देत असतात. ह्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर 4. या ठिकाणी LCM आपलं आलेलं आहे 4. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. नाही समजलं तर पुन्हा बघा त्याला रिपीट एकदा. आता या ठिकाणी बघा याचं LCM 4 आलंय म्हणजे आता मी छेद काय करणार 4 करून घेणार. तर पहिल्या 2ला 2 ने गुणावं लागेल आणि शेवटच्या 2लाही 2 ने. पण अंशातही 2 नेच गुणावं लागेल त्यांना. ठीक आहे. अंशातही त्यांना 2 नेच गुणावं लागेल. आता या ठिकाणी बघा 5 गुणिले 2 छेदात 2 2 गुणिले 2 वजा 3/4. आता इथं ऑलरेडी 4 असल्यामुळे याला आपल्याला कशाने गुणायची गरज नाही. काही लोक 1 ने गुणतात. 1 ने गुणल्याने काहीही फरक पडत नाही. ठीक आहे. तर विनाकारण एक स्टेप वाढवण्याची इथे गरज नाही. आणि इथे 1 गुणिले 2 छेदात 2 गुणिले 2. ठीक आहे. काही लोक सांगतात की इथे याला 2 ने गुणा वगैरे याला 1 ने गुणा म्हणजे मग ते तसं काही नसतं. ठीक आहे. 1 ने गुणल्याच्या नंतर त्या संख्येमध्ये काहीही फरक पडत नाही. आणि जर फरकच पडत नसेल तर गुणून फायदा नाही. ठीक आहे. तर 5 गुणिले 2 या ठिकाणी 5 गुणिले 2 5 2 10 आणि छेदात 2 2 4 वजा 3/4 अधिक 1 गुणिले 2 2 आणि 2 गुणिले 2 4. आता या ठिकाणी आपला सर्व संख्यांचा छेद हा सारखा आलाय. मी कॉमन घेतोय. इथे 4 इथे 4 इथे 4 4 मी कॉमन घेतले आणि अंशामध्ये 10 वजा 3 अधिक 2. ठीक आहे. आता इथं थोडंसं तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे. या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही बघता ठीक आहे तर या ठिकाणी 10 वजा 3 आहे आणि अधिक 2 आहे. मग कुठली प्रोसेस करायची तर आधी पहिले वजाबाकीची करायची म्हणजे चुकण्याचे चान्सेस आपले कमी होतात. आता 10तून 3 गेले तुम्हाला माहिती 7 उरले. इथे 7 अधिक 2 छेदात 4 जसेच्या तसे. ठीक आहे. बरोबर. आता 7 अधिक 2 7 आणि 2 9 छेदात 4 या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. कारण 9 आणि 4 हे कुठल्याही पाढ्यात येत नाही त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. हे उत्तर आपलं आलेलं आहे. है ना. बरेच जण 9 आणि 4 शोधायला सुरुवात करतात. कुठल्या टेबलमध्ये येतात कुठल्या संख्येने याला भाग देऊ.
तर त्या भानगडीत पडायचं नाही. 9 ही विषम संख्या आहे, 4 ही समसंख्या आहे. ठीक आहे, आणि 4 ही 2च्या पाड्यात येते, 9 येत नाही, 8च येतात. तर 2 ने भाग जात नाही, 3च्या पाड्यात 4 येत नाही, 3 ने भाग जात नाही. ठीक आहे, 4च्या पाड्यात 9 येत नाही, तोही संपला. 5 कडे जायचं काम नाही, कारण 4 छोटा आहे 5 पेक्षा. ठीक आहे, समोरचं उदाहरण आहे, थोडंसं वेगळं आहे. इथं ब्रॅकेट दिलंय. बॉडमास रूल नियमानुसार अगोदर आपल्याला ब्रॅकेटच सोडावं लागतं आणि नंतर मग बाहेरची किंवा ब्रॅकेटच्या बाहेर जी आहे त्या क्रिया आपल्याला करावं लागतात. आता इथे बघा, यांचा छेद वेगळा आहे. 5/2 अधिक 3/5, म्हणजे छेदात 2 आणि 5 आलेले आहे. सरळ सरळ पहिल्या संख्येला आपण 5 ने गुणू शकतो, आणि 5 ने नाही गुणू, 5 ने गुणू शकतो LCM काढून, आणि दुसऱ्या संख्येला 2 ने गुणू शकतो. ठीक आहे, तर ही किचकट प्रोसेस करण्यापेक्षा आपण सरळ सरळ तिरपा गुणाकार करून याचं उत्तर काढू. 5 5 ला गुणेल, 2 3 ला गुणेल, आणि छेदात हे दोघांचा गुणाकार, म्हणजे 5 गुणिले 5 अधिक 3 गुणिले 2 आणि छेदामध्ये 2 गुणिले 5, हे आपलं ब्रॅकेट झालेलं आहे. वजा 3/2, जसेच्या तसं. 5 गुणिले 5, 5 5 25, अधिक 3 गुणिले 2, 3 दुने 6, छेदामध्ये 2 गुणिले 5 10 होते. ठीक आहे, याचं ब्रॅकेट याला वजा 3/2. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण हे ब्रॅकेट काढून टाकणार आहे, कारण याचं सरळ उत्तर येतं. 25 अधिक 6 हे होणार 31/10 वजा 3/2. ठीक आहे, या ठिकाणी याला आपण 10 मध्ये कन्वर्ट करू शकतो. बघा कसं करायचं. याला मी 10 मध्ये कन्वर्ट करतो. 31 जसेच्या तसे, 10 जसेच्या तसे, वजा 3 आणि 2 ला अशा संख्येने गुणाकार करायचा की छेदात 10 आले पाहिजे. मग 2×5 = 10, तर मी याला 5 ने गुणतो. या ठिकाणी आलेलं आहे 31/10 जसेच्या तसे, वजा 3×5=15. इथे घ्यायचं 3×5=15 है ना. यांचा गुणाकार 3×5=15 आणि 5 दुने 10, छेदामध्ये इथं 10 येतील. ठीक आहे, छेदात 10. आता यांचा दोघांचाही छेद सारखा झालेला आहे. छेद सारखा झालाय, मी दोघांचे कॉमन घेतो 10 आणि 31 वजा 15. आता बघा, 30 मधून 15 गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे 15च राहतात. मग 31 मधून 15 गेल्याच्या नंतर 16 राहतील. एक वाढला ना, 16 राहिले, छेदात 10. आता 16/10 या दोन संख्याला 2 ने भाग देऊ. सर्व दोन समसंख्या आहेत, इवन नंबर आहेत. तर मग 16/2 आणि 10/2. या ठिकाणी 2×8 = 16 होतात आणि 2×5 = 10 होतात. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी 8/5 हे आलेलं आहे. समजलंय का? थोडंसं उदाहरण मोठं आहे, पुन्हा एकदा समजून सांगतो. हे ब्रॅकेट दिलेले आहे आपल्याला. हे ब्रॅकेट दिलेलं आहे. या ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे? 5/2 अधिक 3/5. दोघांचाही छेद वेगळा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण इथे तिरपा गुणाकार केला. ह्या 5 ने ह्या 5 ला गुणलं, ह्या 2 ने ह्या 3 ला गुणलं, आणि छेदात हे दोघं एकमेकांना गुणतात. मग 5×5 अधिकचं जे चिन्ह जसंच्या तसं, 3×2 आणि 2×5, आणि वजा 3/2 जसेच्या तसे. मग इथं आलं 5×5 = 25 अधिक 3 दुने 6, 5 दुने 10 आले. ठीक आहे, ही जशीच्या तशी. मग 25 अधिक 6 31, छेदात 10,
वजा 3/2. आता इथं याचा छेद समान करून घ्या किंवा तिरपा गुणाकार करा, सोपं आहे. ठीक आहे, मी काय केलं, याचा छेद मला सारखा करणं सोपं होतं, तर मी ह्या संख्येला 5ने गुणून घेतलं है ना. 5 3 गुणिले 5 आणि 2 गुणिले 5 म्हणजे हे झालं 31/10 जसं तसं वजा 3 15 आणि 2 ठीक आहे. आणि या ठिकाणी 31 आता दोन्हीचा छेद सारखा असला, छेद सारखा घेऊन टाकला आणि अंशाची वजाबाकी 31 वजा 15. ठीक आहे, मग 31 वजा 15 घेतल्यामुळे इथे काय होईल, 31 मधून 15 वजा झाले, उत्तर आलं 16/10. 16 आणि 10 हे दोन्हीही 2च्या टेबलमध्ये येतात किंवा 2च्या पाढ्यामध्ये येतात. मग ह्या दोघांनाही मी 2ने भागलं. जर अंशाला भागायचं असेल तर छेदालाही त्याच संख्येने भागावं लागतं. तर मग इथं 2 8 16 आले आणि 2 5 10 झालेले आहे. ठीक आहे, हे आलं आपलं उत्तर 8/5. पुढचं उदाहरण आहे, एकदम सोपं उदाहरण आहे. तसंच दिलंय फ्रॅक्शन मध्ये ह्या दोघांचा गुणाकार अधिक त्याच्यात 1, ह्या दोघांचा गुणाकार अधिक त्याच्यात 1. मी लगेच इथं सोडवायला सुरुवात करतो. 3 गुणिले 3 मी तुम्हाला सोपी पद्धतही मागच्या याच्यात सांगितली होती. आणि छेदात 3 जसेच्या तसे वजा 2 गुणिले 2 अधिक 1 छेदामध्ये 2 आणि वजा हा 1 जसाच्या तसा. ठीक आहे, पुढच्या स्टेप मध्ये होणार आहे 3 त्रिक 9 अधिक 1 छेदात 3 वजा 2 दुणे 4 अधिक 1 छेदात 2. ठीक आहे, वजा हा 1 जसाच्या तसा. नऊ आणि 1 झाले 10 छेदात 3 वजा 4 अधिक 1 5 छेदात 2. ठीक आहे, आधी याला सोडवू आणि वजा 1 नंतर त्याच्यातून काढून टाकू. आता बघा, या ठिकाणी आपण तिरपा गुणाकार करू. ठीक आहे, तिरपं कसं गुणायचं हे तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे. मग बघा, 10 गुणिले 2 10 गुणिले 2 वजा 3 गुणिले 5 आणि छेदात 3 गुणिले 2. ठीक आहे, आणि हे वजाचं चिन्ह बाहेर जसंच्या वजा 1 जसाच्या तसा. या ठिकाणी बघा, 10 10 दुणे झाले 20 वजा 3 5 15 छेदामध्ये 3 दुणे 6 आणि हा वजा 1 जसाच्या तसा. आता 20 मधून 15 गेले, 5 राहिले, 5 छेदात 6 वजा 1. इथं काही नसतं, म्हणजे याच्या छेदातही 1 असतो. ठीक आहे, मग मी याला 1/1 करतो आणि याचा तिरपा गुणाकार करून घेतो. कसा होईल तिरपा गुणाकार, 5 गुणिले 1 वजा 6 गुणिले 1 आणि छेदात 6 6 गुणिले 1 बरोबर. या ठिकाणी 5 1 5 वजा 6 1 6 आणि खाली 6. आता बघा, 5 मधून 6 जाऊ शकत नाही, परंतु वजाबाकीच्या नियमानुसार अधिक वजा वजा होतं आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं. कोणत्या संख्येचं? मोठ्या संख्येचं चिन्ह. म्हणजे 6 मधून 5 गेले 1, पण मोठी संख्या 6 असते आणि 6 असल्यामुळे तिचं चिन्ह आहे मायनस वजा. मग याचं उत्तर येईल वजा 1/6. ज्यांना बेरजेचे नियम माहीत नाही त्यांनी शिकून घ्या, म्हणजे सरळ सहज सोपं होईल. वजा 1/6 हे या ठिकाणी आपल्या या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा तुम्ही याला व्यवस्थित बघून घेऊ शकता.
शेवटचं उदाहरण आहे आपलं या ठिकाणी. शेवटचं उदाहरण आहे एक मिक्स फ्रॅक्शन वजा 1 दिलंय आणि अधिक 1/2. आता याला सोडवताना याचा गुणाकार अधिक 1 म्हणजे 5 × 15 अधिक 1 होईल 16 छेद जसा तसा 3 वजा 1 याला ब्रॅकेटमध्येच ठेवू अधिक 1/2 जसेच्या तसे. आता 5 त्रिक इथे झाले 15 अधिक 1 आणि छेदात 3 वजा 1. ठीक आहे. वजा 1 जसंच्या तसं अधिक 1/2. या ठिकाणी 15 अधिक 1 16 छेदात 3 वजा 1. आता इथे 1 च्या खाली काही नाही म्हणजे 1 असतो. ठीक आहे. अधिक 1/2. आता याला सोडवताना लक्षपूर्वक सोडवायचं. हा 3 ह्या 1 ला गुणाकार करेल, हा 1 16 ला गुणाकार करेल. आता मी डायरेक्ट गुणाकार करतो कारण 1 मुळे काही फरक पडत नाही. मग 1 गुणिले 16 16 छेदात 16 वजा 3 गुणिले 1 3 गुणिले 1 3 आणि छेदात 3 1 3. ठीक आहे. व अधिक 1/2. ज्याला समजलं नाही आता इथं मी डायरेक्ट स्टेप घेतली. तुम्ही लक्षपूर्वक बघा है ना. 16 1 16 3 1 3 व मध्ये वजाचं चिन्ह छेदात 3 1 3 अधिक 1/2. आता 16 तून 3 गेल्याच्या नंतर इथे राहतात 13/3 अधिक 1/2. इथेही मी तिरपा गुणाकार करून घेतो. सरळ सरळ हा 2 13 ला गुणेल, हा 3 1 ला गुणेल. बरोबर. या ठिकाणी 13 गुणिले 2 तुम्ही असंही लिहू शकता किंवा 13 दुने 26 असंही लिहू शकता. 3 गुणिले 1 मोठ्या संख्या आल्या म्हणून मी तुम्हाला इथे डायरेक्ट घेतलेलं नाही. आणि छेदात 3 गुणिले 2. या ठिकाणी बघा सोपं आहे, उत्तर आलेलं आहे आपलं. 13 गुणिले 2 13 दुने 26 अधिक 3 1 3 छेदात 3 दुने 6. 26 अधिक 3 हे झाले 29 छेदात 6. 29 ला आणि 6 हे कोणत्याही एका संख्येच्या पाड्यात येत नाही. त्यामुळे हेच आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचेच जर आपल्याला काही उदाहरणे अवघड वाटत असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवायला विसरू